दरम्यान आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आहे। योगींच्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे। पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त महासंचालकांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होती आहे। या संदर्भातही आपण अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता लगेचच कुठेतरी उत्तर प्रदेश सरकारकडून या संदर्भामध्ये आपत्कालीन बैठक आणि त्याचबरोबर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत। सोमेश, नक्कीच योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी उत्तर प्रदेश पोलिसांचे पोलीस महासंचालक आणि त्यांच्या सोबत जे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत, कायदा सुव्यवस्था, हे सगळेजण बैठकीमध्ये हजर आहेत। सोबत डिझास्टर रिलीफ मॅनेजमेंटचे जे जवान आणि त्यांचे अधिकारी असतात उच्च पदस्थ, ते देखील या बैठकीमध्ये हजर आहेत। प्रत्यक्ष ऑन साईट ज्याला आपण म्हणतो की जिथे दुर्घटना घडली तिथलं बचाव कार्य संपलं असलं तरी सुद्धा जे जखमी आहेत ते हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत बरे होत नाहीत, त्यांच्यावरती उपचार होत नाहीत, तोपर्यंत एक प्रकारे बचाव कार्य सुरूच असतं आणि प्रशासनावर तो ताणतणाव असतोच। तर त्या दृष्टीने प्रशासन आता या बैठकीमध्ये आढावा घेते आणि भविष्यातील दिशा की आता कुंभामध्ये कशा स्वरूपाचे नियम असतील, कुठपर्यंत किती भाविकांना जाऊ दिलं जाईल आणि एकूण गर्दीचं व्यवस्थापन कसं केलं जाईल, या संदर्भातही काही धोरणात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे। सोमेश, आणि अर्थातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुंभमेळ्याचे आणखीन बरेच दिवस उरलेले आहेत। 5 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा इथे पवित्र स्नानासाठी येणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।